नमो नमः. आपण पाहत आहे MA सेकंड इयरचा थर्ड सेमचा थोडासा सिलेबसचा आढावा घेऊ आपण. तर आपल्याला पहिला जो पेपर आहे त्याचं नाव आहे संस्कृत भाषा व साहित्य संशोधन. तर याच्यामध्ये पहिल्या सेमला असताना आपण सेकंड सेमला आणि फर्स्ट सेमला संशोधन पद्धती पाहिलं होतं. त्याच्याच पुढे जाऊन आता त्याच्या पुढचा भाग संस्कृत भाषेशी संशोधनाचा कसा संबंध येतो याचे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये पाहायला जाणार. त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे साहित्यशास्त्र. त्याच्यातनं काव्यप्रकाशचा 7वा आणि 8वा उल्हास आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे नाट्यशास्त्र आणि नाटक. यामध्ये दशरूपकचा पहिला आणि तिसरा प्रकाश येणार आहे. त्यानंतर आहे संस्कृत गद्य काव्य. यामध्ये दशकुमार चरितम चा 8वा उच्छ्वास आणि शुकनासोपदेश असे 2 गद्यकाव्य आपल्याला त्याच्यातला काही भाग आहे. त्याच्यानंतर आहे संशोधन प्रकल्प. हे आहे तुमचं डेझर्टेशन, लघुशोध निबंध ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला विषय निवडायचा आहे. छोटासा त्याच्यामध्ये रिसर्च पेपरपेक्षा मोठा, PhD थेसिसपेक्षा छोटा असा मधातला लघुशोध निबंध म्हणजे छोटंसं तुमचं पुस्तक तयार होणार. ते छापायचं सुद्धा आहे आणि ते मोठं काम आहे. त्याच्यामुळे त्याची सुरुवात आतापासूनच तुम्हाला करायची आहे. तर त्यापैकी आपण आता पाहणार आहे साहित्यशास्त्रामधलं काव्यप्रकाश जे मम्मट विरचित आहे आणि ज्याचा आपल्याला यावेळेला 7वा आणि 8वा उल्हास आहे. तर साहित्यशास्त्र म्हणजे साहित्याविषयीचं शास्त्र ज्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. वेगवेगळे नाटकं, महाकाव्य, गद्यकाव्य, चंपूकाव्य यांची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा हे उत्तम, अधम किंवा मध्यम असे कसे बनतात, कवीला काय म्हणायचं किंवा कवी कशामुळे कवी बनतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जिथे वर्णन केलेल्या असतात ते म्हणजे साहित्यशास्त्र. कुठल्याही कवीला रचना करताना, आता संस्कृतमध्ये कवी म्हणजे व्यापक अर्थाने घेतलेला आहे. जो मराठीमध्ये जो कविता करतो तो कवी असं म्हटलं जातं, पण संस्कृतमध्ये मात्र कविता करणारा सुद्धा कवी आहे. कोणती पण साहित्य निर्मिती करणारा कवी, तो व्यापक अर्थ झालेला आहे की साहित्य निर्माण करणारा जो आहे तो कवी आहे. मग तो पद्य स्वरूपात असेल काव्य त्याचं किंवा गद्य स्वरूपात असेल किंवा दोन्ही मिक्स असेल, कोणत्याही स्वरूपाचं काव्य तर जर तो निर्माण करत आहे तर त्याला कवी ही उपाधी दिली जाते. तर कवीला ह्या साहित्यशास्त्रांचा अभ्यास असणं आवश्यक असायचं, कारण की त्या चौकटीमध्ये त्याला त्याचं जे साहित्य आहे, महाकाव्य असेल, नाटक असेल, रूपक असेल, ते बसवता यायला हवं. तर काव्यप्रकाशच्या हे जे साहित्यशास्त्राविषयक ग्रंथ आहे त्याचे रचनाकार आहेत मम्मटाचार्य जे आहेत ते त्याचे रचनाकार आहेत. आणि त्याच्यामध्ये एकूण 10 उल्हास आहेत. ला ल, अर्धा ल त्याला ल, उल्हास. तर काव्यप्रकाशमध्ये एकूण 10 उल्हास आहे. त्यापैकी आपल्याला मात्र फक्त 7वा आणि 8वा हा उल्हास आहे. तर आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की 1 ते 6 या उल्हासामध्ये काव्याचं स्वरूप वर्णन करून झालेलं आहे. मम्मटांनी काव्याचं स्वरूप वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि 7व्या उल्हासाची आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण काव्य दोष बघत होतो, है ना. काव्याचे दोष कोणते कोणते आहेत ते आपण बघत होतो. ते आपण पाहिलं होतं की 3 प्रकारचे दोष काव्यामध्ये दिसून येतात. ते म्हणजे की पहिला दोष सांगितला होता की रसहानी करणारा जर घटक असेल त्यामध्ये तर तो काव्य दोष आहे. एकूण 9 रस आहेत. काव्यामध्ये 9 रस असतात. हास्य, शृंगार, बिभत्स, भयानक, रौद्र वगैरे असे करुण. तर अशा 9 रसांपैकी जो मुख्य रस असेल काव्याचा, त्याला जर हानी पोहोचत असेल तर तो काय झाला मग त्याचा दोष. त्याच्यानंतर जरी रसपोषक आहे परंतु वाच्यार्थ व्यंगार्थाला हानी पोहोचवणारा घटक असेल, म्हणजे काव्यामध्ये रसहानी नाही होत आहे परंतु जो वाच्यार्थ आहे किंवा व्यंगार्थ आहे यांना हानी पोहोचत असेल तर तो काय मग काव्यामध्ये दोष आहे. त्याच्यानंतर तिसरं पाहिलं होतं की रस पण बरोबर आहे, अर्थसुद्धा बरोबर आहे, परंतु दोघांचे पोषक शब्द त्यांना हानी पोहोचवत आहे. परंतु वर्णामधून किंवा त्या पदांमधून जर काही हानी पोहोचत असेल तर तो एक दोष आहे असं आपण पाहिलं होतं. आणि त्याच दोषांपैकी मग तिसरा जो दोष त्यांनी सांगितला होता की पदांचा दोष जो आहे त्यालाच विस्तारित आपण बघत होतो की ते 16 प्रकारचे दोष आहेत. मग ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पददोष एकूण 16 आहेत. मग ते कुठले कुठले तर श्रुतिकटू, च्युतसंस्कृती, अप्रयुक्त, असमर्थ, निहितार्थ, अनुचितार्थ, निरर्थक, अवाचक, त्रिविध, अश्लील, संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य,
नेयार्थ क्लिष्ट अविमृष्ट विधेयांश विरुद्धम अतिकृत. आता श्रुतिकटू याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की परुषवर्ण दुष्टम यथा. तर त्याच्यात आपण उदाहरण बघितलं होतं की हा जो श्लोक आहे अनंग नमम, तर मी सांगितलं होतं की श्लोक जरी तुम्हाला आठवला नाही तर त्या श्लोकाची सुरुवात आणि डॅश डॅश करून तुम्ही शेवट लिहायचा, त्याच्यानंतर 2 रेषा द्यायच्या आणि मग सांगायचं की हा जो प्रस्तुत श्लोक आहे याच्यामध्ये हा दोष आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हा जो श्लोक होता हा शृंगार रस प्रधान असा श्लोक होता, मात्र त्यामधला जो कातार्थ हा जो शब्द आहे तो कठोर वर्णांनी युक्त होता. मग कठोर आणि मृदू व्यंजन हे आपण बघितले होते की जे क वर्ग प वर्ग च वर्ग ट वर्ग जे आहे, क च ट त प वर्ग जे आहेत त्यातला पहिले 2 वर्ण जे आहेत ते कसे आहेत, कठोर आहेत, आणि दुसरे मागचे जे 2 वर्ण आहे ते कसे आहेत, मृदू आहे, आणि 5वा जो वर्ण असतो तो अनुनासिक असतो. ठीक आहे. प्रत्येक वर्गामध्ये किती वर्ण आहेत, 5. त्यापैकी पहिले 2 कठोर, दुसरे 2 मृदू आणि 5वा जो आहे तो अनुनासिक, कारण त्याचा नाकातनं उच्चारण होते. तर जेव्हा तुम्ही शृंगार रसाचा प्रयोग करत आहात तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त मृदू व्यंजनांचा उपयोग त्याच्यामध्ये करावा लागेल, आणि विशेष करून ज्याच्याविषयीचा शृंगार रस तुम्ही वर्णन करत आहात, मग ती जर एखादी नायिका असेल, नायक असेल, तर त्याकरता जो शब्द वापरणार आपण तो मृदू व्यंजनयुक्त असावा अशी नियम आहे. इथे तो दोष निर्माण झालेला आहे, कारण की कातार्थ तर आपण जसं पाहिलं क वर्गामधला क आणि ख हा कठोर व्यंजन आहे. त थ द ध न मधला त आणि थ हे दोन्ही पण कठोर व्यंजन आहे, आणि सगळे कठोर व्यंजन याच्यामध्ये आलेले असल्यामुळे हे काय झालं, मग रसाला अनुकूल नसलेला हा दोष इथे निर्माण झालेला आहे. नंतर आपण पाहिलं होतं च्युत संस्कृती नावाचा दोष. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा व्यावहारिकदृष्ट्या शब्दांचा प्रयोग चुकीचा असतो तेव्हा च्युत संस्कृती दोष असा म्हटला जातो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अनुनाथते हा जो शब्द आहे तो त्यांनी त्याचं पद चुकवलेलं आहे, आत्मनी पद वापरलेला आहे, जो की परस्मयी पदी वापरला पाहिजे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं की हे क्रियापद जेव्हा आशीर्वाद देणारे असेल तेव्हा ते आत्मने पदामध्ये असते. इथे मात्र अपेक्षा आहे, आशीर्वाद नाही आहे. या श्लोकामध्ये अपेक्षित आहे हा शब्द या अर्थाने, म्हणून इथे परस्मयी पद मागणे या अर्थाने आहे. तर जेव्हा तो आशीर्वाद देण्याच्या अर्थाने असेल, त्याचे 2 अर्थ आहे, कारण की अनुनाथते जेव्हा तो आशीर्वाद देण्याच्या अर्थाने असेल तेव्हा त्याला वापरावं लागेल आत्मनेपद, परंतु इथे मात्र तो मागणे या अर्थामध्ये आहे, म्हणून तो अनुनाथती असा प्रयोग हवा होता. तो मात्र श्लोकामध्ये अनुनाथते असा झाला. त्याच्यामुळे हा जो आहे तो च्युत संस्कृती हा नावाचा दोष निर्माण झाला. त्याच्यानंतर अप्रयुक्तम नावाचा एक दोष आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं हा जो श्लोक आहे तथा मन्ये दैवतः असे पिचाशो राक्षस अथवा, त्याच्यामध्ये पाहिलं होतं की जेव्हा व्याकरणदृष्ट्या शास्त्रदृष्ट्या शब्दकोशानुसार एखादा शब्द शुद्ध आहे, परंतु कुठल्याच कवीने आपल्या काव्यामध्ये तशा पद्धतीने त्या अर्थाने तो शब्द जर वापरलेला नसेल कधीच, तरीसुद्धा तो काय होणार, मग अप्रयुक्तम नावाचा दोष तयार होणार. की जसं की दैवतः पद अप्रयुक्त दोषाने युक्त आहे, कारण तो पुल्लिंगी वापरलेला आहे. अमरकोशामध्ये दैवतानी पुंसीवा म्हणजे अमरकोशात सांगितलेलं आहे की तो पुल्लिंग आणि नपुंसकलिंग दोन्हीमध्ये वापरला जाईल, परंतु कुठल्याच कवीने आतापर्यंत तो पुल्लिंगामध्ये वापरलेला नाही. त्याच्यामुळे इथे अप्रयुक्त नावाचा दोष तयार झालेला आहे. म्हणजे आपण एकूण 3 दोष पाहिले पदाच्या दृष्टीने जे तयार होतात. तो म्हणजे पहिला श्रुतिकटू, त्यानंतर पाहिला च्युत संस्कृती, श्रुतकटूनंतर च्युत संस्कृती, आणि तिसरा पाहिला अप्रयुक्तम. मला वाटते आपण मागच्या पिरियडला प्रस्तावनासुद्धा पाहिली होती काव्यप्रकाशची. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जी सगळी माहिती पाहिली तीच पाहिली होती की साहित्यशास्त्र म्हणजे काय. मग साहित्यशास्त्रामध्ये अनेक साहित्यशास्त्रविषयक ग्रंथ आहेत, जसं ध्वन्यालोक आहे. त्यानंतर भामाचं मी तुला सांगितलं की जसं अलंकार आहे. त्याच्यानंतर वामनांचं सुद्धा अलंकार सूत्रवृत्ती आहे किंवा वक्त्रोक्ती आहे. असे वेगवेगळे साहित्यशास्त्रविषयक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये कुठे कुठे रसप्रधान मानलेला आहे, कुठे रीतिप्रधान मानलेली आहे, कुठे ध्वनीप्रधान मानलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यापैकी एक ग्रंथ आणि त्यातला थोडासा भाग आपण बघत आहोत.
तर हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करावं लागेल आपल्याला प्रस्तावनेमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येणार की काव्य दोष वर्णन करा, तुम्हाला मी सांगितलं होतं की ट्रँगल काढायचा, मधात लिहायचं काव्याचे दोष आणि 3 कोणावरती तुम्ही 3 दोष लिहायचे आणि नंतर त्याला एक्सप्लेन करायला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण पाहते की तिसरा जो दोष आहे की पदांमध्ये दोष असताना, तर ते 16 प्रकारचे दोष आहेत. त्यापैकी 3 दोष आता आपण पाहिले. आता चौथा दोष आपण पाहू, तो आहे असमर्थम. असमर्थम पहा काय म्हणलेलं आहे, यत् तदर्थम पठ्यते न तत्र अस्य शक्तिः यथा तीर्थांतरेषु स्नानेन समुपार्जित संस्कृतिः सुरस्त्रोत स्विनिमेष हंती संप्रती सादरम अत्र हंती गमनार्थम. आता इथे म्हणलेलं आहे असमर्थ जेव्हा एखादे पद त्या अर्थात शब्दकोशात दिले असेल तरी व्यवहारात त्याचा प्रयोग कधीच केलेला नसतो, त्यामुळे ते पद तो अर्थ देण्यास असमर्थ असते, तेव्हा असमर्थ दोष होतो. अन्य तीर्थात अंघोळ करून पवित्र झाला तरी तो पुण्यवान मनुष्य पुन्हा आदराने देवनदी गंगेमध्ये अंघोळ करण्याकरिता जात आहे. इथे हंती शब्दाचा प्रयोग जाणे या अर्थात केला आहे. व्यवहारात हा धातू हन हिंसागत्यो हो असा दोनही अर्थात दिला आहे, पण व्यवहारात प्रयुक्त नसल्यामुळे तो अर्थ देण्यास तो समर्थ नाही, म्हणून असमर्थ दोष आहे. आता पहा, हा शब्द असा आहे की हंती हा शब्द तू पण ऐकला असेल, हनन करणे, मारणे या अर्थाने. तर तो 2 अर्थामध्ये आहे तसा मुळात, हिंसा आणि गत्यो हो. व्याकरणात हा धातू, व्याकरणाच्या अर्थाने हा धातू 2 प्रकारचा आहे की तो एक तर हिंसा आणि गत म्हणजे जाणे या अर्थाने पण वापरला जातो, पण कुठल्याच साहित्यात हंती हा शब्द जाणे या अर्थाने वापरलेला नाही आहे. म्हणून इथे असमर्थ, म्हणून तो अर्थ देण्यासाठी असमर्थ आहे असं म्हटलं आहे. पण खूप बारीक म्हणजे वेगळेपण आहे. जसं आपण अगोदरच्या याच्यात पाहिलं की अप्रयुक्तमध्ये की इथे पण तशाच प्रकारचं होतं की अमरकोशमध्ये दैवत शब्द हा पुल्लिंगामध्ये वापरा असं दिलेलं आहे, पण कुठल्याच कवीने तो वापरलेला नाही आहे. आता इथे त्यांचं काय म्हणणं आहे की लोकव्यवहारात कधीच तो शब्द हंती हा शब्द जाणे या अर्थाने वापरलेला नाही आहे, म्हणून मग तो शब्द असमर्थ या दोषामध्ये येतो. त्याच्यानंतर आहे निहतार्थ. यद अभयार्थम अप्रसिद्धे अर्थे प्रयुक्तम यथा यावकरसार्ध पाद प्रहार शोणित कचेन दयितेन मुग्धा साध्व सतरला विलोक्य परिचुंबिता सहसा. अत्र शोणित शब्दस्य रुधिर लक्षणेनार्थेन उज्ज्वलीकृतत्वरूपः अर्थः व्यवधीयते. निहतार्थम हा दोष आहे. निहतार्थ दोष तेव्हा होतो जेव्हा एखादा शब्द प्रसिद्ध अप्रसिद्ध दोन्ही अर्थाचा बोध करण्यास समर्थ असतो, पण कवीने तो अप्रसिद्ध अर्थातच प्रयुक्त केला असतो. अप्रसिद्ध अर्थात उपयोग केल्यामुळे अर्थग्रहण उशिरा होते. उदाहरणार्थ, एक नायिका ज्येष्ठा नायिकेकडून पायाने ताडन गेलेला मुग्धा नायिकेकडे येतो. एक नायक ज्येष्ठा नायिकेकडून पायाने ताडन गेलेला मुग्धा नायिकेकडे येतो. पादप्रहारामुळे अलक्त कररसाने ज्याचे केस लाल झाले आहे अशा त्या प्रियकराने लाल केसांमुळे घाबरलेली नायिका पाहून एकदम तिचे चुंबन घेतले. इथे शोणित शब्दात निहतार्थ दोष आहे, कारण शोणित शब्दाचा प्रसिद्ध अर्थ रुधिर आहे व इथे लालिमा धारण केलेले केस असा अर्थ प्रगट होतो, तो विलंबाने प्रतीत होतो, म्हणून इथे नियतार्थ दोष आहे. आता हे जे उदाहरण आहे ना, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एक नायक आहे, हिरो, तो त्याच्या 2 नायिका आहे, म्हणजे 2 पत्नी असाव्यात किंवा 2 प्रेयसी असाव्यात. ठीक आहे. तर जी ज्येष्ठ नायिका आहे, म्हणजे जी मोठी नायिका आहे, जी अगोदर भेटलेली आहे नायकाला, तिच्याकडून पायाने ताडन केला गेला, म्हणजे तिच्याकडे गेला, तिला काहीतरी राग आला, तिने त्याला पायाने डोक्याला मारलं. पण तिच्या पायाला जो अलता लागलेला होता, जी लालिमा होती तिच्या पायाची, ते लाल रंग जो आहे तिच्या पायाचा तो
नायकाच्या डोक्याला लागला आणि त्याचे केस लाल झाले. आणि मग तो कुणाकडे आला? मुग्धा नायिकेकडे, म्हणजे त्याची जी दुसरी नायिका आहे तिच्याकडे आला. तर पादप्रहारामुळे अलक्त कररसाने, ही अलक्त कररस म्हणजे की तो जो लाल रंग आहे त्या लाल रंगाने त्याचे केस लाल झालेले होते. ते पाहून त्या नायिकेला असं वाटलं की याच्या डोक्यातनं रक्त निघते आहे आणि तिने काळजीने त्या नायकाचं चुंबन घेतलं, असा तो प्रसंग आहे. तर इथे म्हटलं गेलेलं आहे की जो अलक्त कररसाने याच्यासाठी जो शब्द आलेला आहे तो लालिमा हा जो शब्द वापरलेला आहे तो कधीही अलक्त कररस याच्यासाठी वापरला जात नाही, तर तो रक्त रुधिर या अर्थासाठी वापरला जातो. त्याच्यामुळे पहिल्यांदा वाचताना वाचकाला असं वाटते की त्याच्या डोक्याला खरंच रक्त होतं का काय. मग उशिराने त्याच्या लक्षात येतं की जेव्हा नायिकेने त्याला पादप्रहार केला तेव्हा त्या नायिकेचा पायाचा लाल रंग त्याला लागलेला आहे. त्यासाठी म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ आहेत, पण एक जो अर्थ आहे तो प्रचलित नाही आहे, एक जो अर्थ आहे तो जास्त प्रचलित आहे. मग तोच वाचकाच्या वाचताना पहिल्यांदा लक्षात येतो, जो दुसरा अर्थ आहे तो कळायला वेळ लागतो. म्हणून मग हा जो दोष आहे तो आहे नियतार्थम नावाचा दोष. तर इथे परत एकदा पाहून घेऊ आपण. इथे शोणित शब्द, शोणित जो शब्द आहे नियतार्थ दोष आहे. शोणित शब्दामध्ये नियतार्थ दोष आहे कारण शोणित शब्दाचा प्रसिद्ध अर्थ रुधिर आहे. रुधिर म्हणजे रक्त, तर रक्ताचाही रंग लाल आणि ती जे अलता ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, तर अलक्त कररस ज्याला म्हटलेलं आहे त्याची पण लालिमा. तर इथे म्हणलेलं आहे की अर्थ रुधिर आहे, इथे लालिमा धारण केलेले केस असा अर्थ प्रगट होतो. आता इथे शोणित या अर्थाचा अर्थ शब्दाचा अर्थ त्यांनी रक्त न घेता लालिमा धारण केलेले म्हणजे लाल रंग असलेले. ॲक्च्युअलमध्ये शोणितचा अर्थ दोन आहे, की एक तर रक्त आणि दुसरं म्हणजे लाल रंग धारण केलेले. तर इथे कवीला अभिप्रेत जो अर्थ आहे तो लाल रंग धारण केलेले, पण इथे मग तो अर्थ उशिराने प्रगट होतो कारण की हा जो शब्द आहे शोणित हा कधी पण रक्त याच अर्थाने वापरलेला आहे, लाल रंग या अर्थाने वापरलेला नाही आहे. म्हणून इथे कोणता दोष तयार झाला? मग नियतार्थम नावाचा दोष तयार झाला. त्याच्यानंतर आहे अनुचितार्थ, हा 6वा दोष आहे. तर इथे म्हणलेलं आहे तपस्वीभिः या सुचिरेण लभ्यते प्रयत्नतः सत्रिभिरिष्यते च या प्रयांती तां सुगतिं यशस्विनो रणाश्वमेधे पशुताम् उपगताः. अत्र पशुपदं कातरताम् अभिव्यनक्ति इति अनुचितार्थम. पशुपदम म्हटलेलं आहे. पशु कोणत्या पदामध्ये कातरता वगैरे हे आता मराठीमध्ये आपण अर्थ पाहू याचा. अनुचितार्थ दोष तेव्हा होतो जेव्हा विवक्षित अर्थात प्रयुक्त केलेला शब्द अनादरयुक्त किंवा तिरस्कारयुक्त असा अर्थ होतो. आता काय म्हणलेलं आहे? अनुचितार्थ दोष केव्हा होणार? जेव्हा विवक्षित अर्थात प्रयुक्त केलेला शब्द अनादरयुक्त किंवा तिरस्कारयुक्त असा अर्थ देतो. म्हणजे जो शब्द वापरलेला आहे तो अनादरयुक्त किंवा तिरस्कारयुक्त असा शब्द अर्थ दर्शवत आहे. उदाहरणार्थ, जी गती तपस्व्याद्वारा खूप काळाने महत्प्रयासाने प्राप्त केली जाते, यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला मोठ्या कष्टाने प्राप्त होते, त्या गतीला रणांगण रूपी अश्वमेध यज्ञात जे पशुतेला जातात, मरण पावतात, ते ताबडतोब प्राप्त होतात. इथे पशुताम उपगताहा या शब्दात अनुचितार्थ दोष आढळून येतो. जी मौलिक गती रणांगणातील वीर प्राप्त करतात ती पशुला प्राप्त होणाऱ्या गतीसारखी वर्णन केली आहे. यातून घाबरणाऱ्या पशुचे दृश्य डोळ्यात पुढे उभे राहते, ते अनुचित आहे, म्हणून अनुचितार्थ दोष आहे. आता इथे उदाहरण काय दिलेलं आहे? जी गती तपस्व्याद्वारा खूप काळाने महत्प्रयासाने प्राप्त केली जाते, यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला मोठ्या कष्टाने प्राप्त होते, त्या गतीला रणांगण रूपी अश्वमेध यज्ञात जे पशुतेला जातात, मरण पावतात, ते ताबडतोब प्राप्त होतात. आता इथे म्हणलेलं आहे गती म्हणजे की जी प्रगती किंवा जी स्थिती तपस्व्याद्वारा खूप काळाने महत्प्रयासाने प्राप्त होते. म्हटलं की एखादा तपस्वी जो आहे तो बराच काळ तपश्चर्या करतो आणि त्याला जी स्थिती प्राप्त होते
ती स्थिती म्हटलेली आहे. त्याच्यानंतर यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला मोठ्या कष्टाने प्राप्त होते. मग यज्ञ आता जसं की वेद संस्कृती जी आहे, वेदांमध्ये यज्ञाला महत्त्व दिलेलं आहे. कुठलंही कार्य साध्य करायचं असेल तर त्या काळामध्ये यज्ञ केले जायचे. म्हणून म्हटलं आहे की यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला मोठ्या कष्टाने प्राप्त होते. त्या गतीला रणांगणरूपी अश्वमेध यज्ञात जे पशुतेला जातात, मरण पावतात, ते ताबडतोब प्राप्त होतात. त्या गतीला रणांगणरूपी अश्वमेध यज्ञात, आता अश्वमेध यज्ञ पूर्वीच्या काळी केला जायचा. जे राजे लोक होते, आपण ऐकलं असेल रामायणामध्ये, रामाने सुद्धा अश्वमेध यज्ञ केलेला होता. आणि त्यांचा जो घोडा आहे अश्वमेध यज्ञातला, तो लव आणि कुश यांनी धरला होता. ते उत्तर रामचरितममध्ये आपल्याला ही कथा पाहायला मिळते. तर अश्वमेध यज्ञाचा अर्थ कसा राहायचा, यज्ञाचं स्वरूप असं राहायचं की एखादा राजा जो खूप पराक्रमी आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त सामर्थ्य आहे, त्याला वाटत आहे की मी माझं जे राज्य आहे ते खूप दिशांना पसरवू शकतो, माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य, तेवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे, असा राजा अश्वमेध यज्ञाचं आयोजन करायचा. मग त्यामध्ये काय व्हायचं की यज्ञ केल्यानंतर एक सुस्थितीतला चांगला असा घोडा सोडला जायचा आणि त्याच्या मागे राजाचं सैन्य राहायचं थोड्या प्रमाणामध्ये. आणि तो घोडा धावत धावत ज्या ज्या प्रदेशांमधून जाणार, तो प्रदेश त्या राज्याच्या अंतर्गत येणार. आणि ते जर समजा आता तुझा घोडा आहे, माझ्या राज्यामध्ये आला, मला जर ते मान्य नाही आहे तर मला तुझ्याशी काय करावं लागेल, मग युद्ध करावं लागेल. आणि त्या युद्धामध्ये जर जो जिंकेल ते राज्य त्याच्या हवाले होऊन जायचं. तर अशा प्रकारे तो अश्वमेध यज्ञ चालायचा. त्याचं वर्णन झालेलं आहे की अश्वमेध यज्ञाच्या रणांगणात, मग जेव्हा ते युद्ध होत आहे तेव्हा जे योद्धे मारले गेलेले आहे त्यांना यज्ञात जे पशुतेला जातात, म्हणजे मरण पावतात, ते ताबडतोब प्राप्त होतात. आता इथे पशुताम उपगता हा या शब्दात अनुचितार्थ दोष आढळून येतो. जी मौलिक गती रणांगणातील वीर प्राप्त करतात ती पशुला प्राप्त होणाऱ्या गतीसारखी वर्णन केलेली आहे. आता इथे चुकीचा शब्द वापरलेला आहे की आपण जसं म्हणतो की युद्धामध्ये मरणारे जे सैनिक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, वीर असं म्हणतो. वीरगती प्राप्त झाली या अर्थाने म्हटलेलं. ते वीरगतीचा विडंबना केल्यासारखे की पशुता, त्यांच्या मरणाला पशुता हा शब्द वापरला, म्हणजे हा अनुचित अर्थ झाला, बिलकुल व्यवस्थित अर्थ नाही भेटला. म्हणून अनुचितार्थ अर्थ तोच देतो आहे, म्हणजे मरण पावणे, परंतु अपघातात मरण पावलेला व्यक्ती वेगळा आणि रणांगणामध्ये युद्ध करताना मरण पावलेला व्यक्ती हा वीर असतो, त्याला वीरगती प्राप्त होते असं आपण म्हणतो. आपल्या घरात एखादी व्यक्ती मरण पावली, तिला आपण वीरगती प्राप्त झाली असं नाही म्हणत, ते वारले गेले, देवाज्ञा झाली वगैरे असे शब्द वापरले जातात. परंतु रणांगणातल्या वीरासाठी आपण वीरगती प्राप्त झाली असा शब्द वापरतो. इथे मात्र पशुता हा हीन दर्जाचा शब्द तिथे वापरलेला आहे, म्हणून इथे अनुचितार्थ, म्हणजे अर्थ दिला जो हवा होता तो, पण इथे उचित नाही आहे, त्या व्यक्तीसाठी तो उचित नाही, त्या वर्णनासाठी तो उचित नाही आहे, म्हणून तिथे अनुचितार्थ नावाचा दोष तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आहे निरर्थक नावाचा 7वा दोष आहे. आपण थोडं रिवाईज करून घेऊ. आतापर्यंत आपण कोणते कोणते दोष पाहिलेले आहे. तर आपण श्रुतिकटू नावाचा एक दोष पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की शृंगार रसाचं वर्णन होतं, परंतु कातार्थ हा जो कठोर वर्ण असलेला शब्द वापरला, त्याच्यामुळे श्रुतिकटू नावाचा दोष तयार झाला. त्याच्यानंतर च्युत संस्कृती नावाचा दोष पाहिला. तर अनुनाथते इथे प्रयोग आत्मनेपदाचा केला, जो की परस्मै पदाचा हवा होता, कारण की इथे मागणे या अर्थाने तो क्रियापद आलेला आहे म्हणून. त्याच्यानंतर अप्रयुक्तम, याच्यामध्ये आपण पाहिले की दैवत हा जो शब्द आहे तो जरी अमरकोशामध्ये पुल्लिंग आणि नपुंसकलिंग दोन्ही वापरलेला आहे, परंतु कुठल्याही लेखकाने, कवीने, संस्कृत कवीने आतापर्यंत दैवत हा शब्द पुल्लिंगात वापरलेला नाही आहे, म्हणून तिथे अप्रयुक्त नावाचा दोष झाला. त्याच्यानंतर असमर्थ नावाचा दोष आपण पाहिला, तर इथे हंती हा धातू त्यांनी जाणे या अर्थाने वापरला. जरी व्याकरणदृष्ट्या जाणे हा अर्थ देत असला तरी कोणीही वाक्प्रयोग करताना, बोलत असताना, कुठेही कोणत्याही व्यक्तीने हंती हा जो शब्द आहे तो जाणे या अर्थाने वापरलेला नाही आहे, हंती मारणे या अर्थानेच वापरला गेलेला आहे, म्हणून इथे असमर्थ हा दोष तयार झाला. नंतर निहतार्थ नावाचा जो दोष होता, त्याच्यामध्ये शोणित हा जो शब्द पाहिला आपण की त्याचा अर्थ 2 आहेत दिलेले की रक्त आणि लाल रंग, परंतु रक्त याच अर्थाने शोणित हा शब्द वापरलेला आहे. लाल रंग या अर्थाने त्याचा प्रयोग या
श्लोकामध्ये झाला, म्हणून तिथे तो निहतार्थ नावाचा दोष तयार झाला. त्याच्यानंतर अनुचितार्थ याच्यामध्ये आपण पाहिला आता की वीरगती प्राप्त झालेली आहे सैनिकाला, परंतु इथे पशुताम उपगता हा असा हीन दर्जाचा शब्द वापरलेला आहे, म्हणून अनुचितार्थ दोष आहे. जी मौलिक गती रणांगणातील वीर प्राप्त करतात ती पशुला प्राप्त होणाऱ्या गतीसारखी वर्णन केली आहे. यातून घाबरणाऱ्या पशुचे दृश्य डोळ्याच्या समोर येते की पशुला जेव्हा घाबरलेल्या पशुची उपमा देताना म्हणजे की इथे जो दोष तयार झालेला की पशुला प्राप्त होणाऱ्या गतीसारखी, तर पशु जेव्हा धावतो तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत धावतो, म्हणून मग तिथे ही जे आहे हा जो अर्थ आहे तो अनुचित अर्थ, या अर्थाने हा दोष तयार झालेला आहे. नंतर आहे निरर्थकम. आता इथे म्हणलेलं आहे की पादपूर्ण मात्र प्रयोजकम च आदी पदम यथा उत्फुल्ल कमल केसर पराग गौरद्युते मम ही गौरी अभिवांछितं प्रसिद्धध्यतु भगवती युष्मत् प्रसादेन. निरर्थक म्हणलेला आता जेव्हा एखाद्या शब्दाची इथे शब्दाची पाहिजे, शब्दाचा आलेला आहे लिहिताना, जेव्हा एखाद्या शब्दाची आवश्यकता नसताना निरर्थक प्रयोग केलेला असतो, केवळ चरणपूर्ती करणे, मात्रापूर्ती करणे हेच प्रयोजन असते, तेव्हा निरर्थक दोष होतो. च वै तू ही असे अनेक शब्द कवी गणपूर्तीकरिता किंवा ओळीतील मात्रापूर्ती करण्याकरिता वापरतात. हा निरर्थक दोष आहे. उदाहरणार्थ, हे गौरी उगवत्या कमलाच्या परागकणाप्रमाणे गौरवर्ण अंगकांती असलेल्या हे भगवती तुझ्या कृपाप्रसादाने माझे अभिवांछित सिद्ध होवो. इथे ही शब्द केवळ वर्णपूर्ती करता आला आहे, त्याला कोणताही अर्थ नाही, म्हणून या पदात निरर्थक दोष आहे. हीचा अर्थ निर्धारण केवळ असा आहे, इथे केवळ माझे मनोरथ पूर्ण कर असे म्हणावयाचे नाही, कारण देवी सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करणारी असते. आता पहा, आपण जेव्हा निरुक्त पाहिलं होतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये निपात पाहिले होते आहे ना. तर त्याच्यामध्ये निपात कशासाठी वापरले जायचे? पदपूरण. हा देखील 3 जे होते कर्मोपसंग्रहार्थ आणि पदपूरणार्थ. तर त्यापैकी पदपूर्ण म्हणजे फक्त पद पूर्ण होण्याकरिता सुद्धा ते जे निपात होते वापरले जायचे. पण काव्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आता इथे श्लोकामध्ये जर असे शब्द आले की ज्यांना अर्थ नाही आहे, फक्त पदपूरणासाठी वापरलेले आहे, जर आपण त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला तर श्लोकाचा अर्थ बदलेल, बिघडेल, तर तो काय होणार, मग त्याचा दोष होणार. तर इथे त्यांनी उदाहरण दिलेले की ही जो शब्द मम ही गौरी, ही जो शब्द आलेला आहे ना, त्याच्यामध्ये हीला काहीच अर्थ नाही आहे, फक्त ते पदपूरण. आणि पदपूरणही का, कारण की वेगवेगळे छंद असतात, ज्याने की श्लोकांचे किंवा पद्यांचे छंद असतात आणि त्या छंदबद्धच पद्य असावेत असा नियम आहे. मग गायत्री छंद असेल किंवा निश्रुत गायत्री छंद असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत. त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहे. तर त्या छंदांचे वर्ण ठरलेले आहेत की जसं अनुष्टुप छंद असेल तर 4-4 किंवा 8-8 वर्ण त्याच्यामध्ये निर्धारित आहे. गायत्रीचे काही पर्टिक्युलर वर्णांचे आहेत. तर अमुक एका छंदामध्ये कवीला कधीकधी पद्यरचना करायची असते आणि त्या छंदामध्ये तेवढे वर्ण निर्धारित केलेले आहे की अनुष्टुप छंदामध्ये 8-8 वर्णांचा चरण असतो. तर तेवढे वर्ण जर होत नसतील तर कधीकधी मग कवी काय करतो, वर्ण पूर्ण करण्यासाठी एखादा वर्ण म्हणा किंवा एखादा शब्द, निरर्थक शब्द त्याच्यामध्ये टाकतो, जेणेकरून छंद पूर्ण झाला पाहिजे. तर त्याच्यामुळे मात्र काय होते मग की दोष निर्माण होतो काव्यामध्ये. त्याला म्हटलेलं आहे निरर्थकम, कारण तो शब्द निरर्थक आहे. ठीक आहे. नंतर आहे अवाचकम. यथा अवंध्य कोपस्य विहंतुरापदां भवन्ति वश्याः स्वयमेव देहिनः अमर्षशून्येन जनस्य जन्तुना न जात हार्देन न विद्विषादरः. अत्र जंतुपदम् अदातरी अर्थे विवक्षितं तत्र च नाभिधायकं यथा वा. हाधिक सा किल तामसी शशीमुखी दृष्टा मया यत्र सा तद्विच्छेद रुजा अंधकारितमिदं दग्धं दिनं कल्पितं किं कुर्मः कुशले सदैव विधुरो धाता न चेत् तत्कथं.
तादृग्यामवतिमयो भवति मे नो जीवलोको अधुना अत्र दिनमिति प्रकाशयमित्यर्थे अवाचकं प्रचोपसर्गात अर्थांतरम गतम यथा. आता इथे 3 उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे, हे पहिलं उदाहरण झालं, हे दुसरं आणि हे आता तिसरं आहे. जंघा कंडोरुनालो नखकिरण लसत केसराली करालह प्रत्यग्रालक्त का भाप्रसर कसलयो मंजीर भुंगः भर्तृनुताकारे जयति निजत नुस्वच्छलावण्यवापी संभूतांभोज शोभां विदग्ध अभिनवो दंडपादो भवान्याः अत्र दधत इत्यर्थ विदधत इति. आता इथे कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये कोणते कोणते दोष आहेत ते सांगितलेलं आहे. आता पहा, अवाचक. जेव्हा पद आपला धर्मी स्वरूप किंवा धर्मी संबंध स्वरूप अपेक्षित वाच्यार्थ देत नाही तेव्हा अवाचक दोष होतो. उदाहरणार्थ, किरातार्जुनीयाच्या पहिल्या सर्गात द्रौपदी युधिष्ठिराला उद्देशून म्हणते की ज्याचा राग कधी व्यर्थ जात नाही, जो संकटाचा नाश करणारा असतो त्याला सर्व लोक वश होतात. ज्याला कधी अन्याय झाला असतानाही राग येत नाही, अशा प्राण्यांबरोबर मैत्री झाल्यानेही फायदा नाही किंवा शत्रुत्व निर्माण झाले तरी काही नुकसान होत नाही. इथे जंतू पदाचा अवाचक दोष आहे. जंतू पदाचा अर्थ अदाता, जो कवीला अपेक्षित आहे तो व्यक्त होत नाही, जो दान देत नाही, कोणाची मदत करीत नाही, हा अर्थ जंतू शब्दाचा व्यक्त होऊ शकत नाही, म्हणून अवाचक दोष आहे. आता इथे जंतू हा शब्द वापरलेला आहे. तर जंतू हा शब्द जास्तीत जास्त करून जंतवह म्हणजे प्राणी या अर्थाने वापरला जातो. परंतु इने, द्रौपदीने म्हणजे किरातार्जुनीयममध्ये भारवीने हा जो शब्द आहे तो वापरताना दान देत नाही या अर्थाने वापरलेला आहे. इथे जंतू पदात अवाचक दोष आहे. जंतू पदात अर्थ अदाता, जो कवीला अपेक्षित आहे. अदाता, जंतूचा अर्थ काय आहे? अदाता हा अपेक्षित अर्थ आहे. तो व्यक्त होत नाही, जो दान देत नाही, कोणाची मदत करत नाही, हा अर्थ जंतू शब्दाचा व्यक्त होऊ शकत नाही, म्हणून अवाचक दोष झालेला आहे. दुसरे उदाहरण देतात. अरे रे, काय पण स्थिती आहे पहा. ती शशीमुखी प्रेयसी माझ्या नजरेसमोर आली तेव्हा विधात्याने अंधारी रात्र निर्माण केली व जेव्हा त्या प्रेयसीचा सहवास नष्ट झाला तेव्हा विरहाचा अंधकार असताना दिवसाचा प्रकाश निर्माण केला. काय करावे? जर नशिबाच्या बाबतीत विधाता असा नेहमी उलट वागला नसता तर हा जीवलोक मला त्या मिलनाच्या रात्रीसारखा सदैव झाला असता. इथेही दग्ध दीनम कल्पितम मध्ये दीनम शब्द प्रकाशाचा अर्थ देऊ शकत नाही. कवीला प्रकाशमयता हा अर्थ अपेक्षित आहे, पण तसा अर्थ त्यातून प्रकट होत नाही, म्हणून इथे अवाचक दोष आहे. आता हा जो श्लोक आहे याच्यामध्ये कसं म्हटलेलं आहे की एक प्रियकर आहे, त्याला त्याची प्रेयसी रात्रीच्या अंधारात भेटायला येते तेव्हा तो म्हणतो आहे की ही माझी काय स्थिती आहे की जेव्हा माझी प्रेयसी जिला मला बघायचं आहे, जिचं रूप मला निहाळायचं आहे, त्यावेळी अंधार असतो आणि ज्या वेळेला ती माझ्यापासून दूर होऊन जाते त्यावेळेला विरहाचा अंधार असतो, मात्र आजूबाजूला मात्र उजेड असतो. पण तेव्हा त्या उजेडाचा मला उपयोग नाही, कारण की मला जिला बघायचं आहे ती निघून गेलेली असल्यामुळे मी विरहाच्या अंधारात आहे. तर हे वर्णन करत असताना इथे दग्धम दिनम कल्पितम याच्यामध्ये दिनम शब्द प्रकाशाचा अर्थ देऊ शकत नाही. तर इथे प्रकाश या अर्थाने त्यांना दिनम हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. इथे तो शब्द देत नाही तो अर्थ, म्हणून इथे अवाचक हा दोष तयार झालेला आहे. तसेच प्र वगैरे उपसर्गामुळे पद अपेक्षित अर्थ न देता अन्य अर्थ देतो तेव्हाही अवाचक दोष होतो. तर आता 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. प्र, परा, अपसर्ग, निस, निर, दुस, दूर जे आहेत असे ओळीने.
तर त्यापैकी प्र वगैरे उपसर्गामुळे पद अपेक्षित अर्थ न देता अन्य अर्थ देतो, तेव्हाही त्यांचं काय म्हणणं आहे की कोणता तयार होतो दोष, अवाचक दोष तयार होतो. कारण की उपसर्ग लागल्यामुळे काय होते, एकतर धातू असेल किंवा पद असेल यांचा अर्थ बदलतो किंवा त्यांना पोषण मिळते, किंवा जर क्रियापद असेल तर त्यांचं जे पद आहे तर आत्मनेय पदाचा कधी कधी परस्मयी पद होतो किंवा परस्मयी पदाचा कधी कधी आत्मनेय, म्हणजे असे इफेक्ट जे आहे, असे जे प्रभाव आहेत ते उपसर्गांचे असतात. उपसर्ग एकूण 22 आहे. ते क्रियापदांच्या सुरुवातीला लागतात, क्रियापदाच्या सुरुवातीला. जसं की गच्छती, आगच्छती. गच्छतीचा अर्थ होते जाणे आणि आगच्छतीचा अर्थ होतो येणे. क्रियापद दोन्ही याच्यामध्ये एकच आहे, गमगच्छ, परंतु आ हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ बदलला. किंवा अनुगच्छती म्हणजे मागे जाणे, अनुसरण करणे. तर गच्छ क्रियापद एकच आहे, परंतु आ आणि अनु असे वेगवेगळे दोन उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ बदलला. इथे त्यांनी ते म्हटलं आहे की तसेच जर प्र वगैरे उपसर्ग लागल्या उपसर्गामुळे पद अपेक्षित अर्थ देत नसेल तर तेव्हाही अवाचक दोष तयार होतो. मग आपण जेव्हा अवाचक दोष एक्सप्लेन करू तेव्हा हे तीनही जरी उदाहरण तुम्हाला आठवले, त्यातलं एक जरी उदाहरण तुम्ही दिलं आणि हे सांगावं लागेल त्याच्यामध्ये की प्र वगैरे उपसर्ग लागल्यामुळे जर अपेक्षित अर्थ देत नसेल तेव्हाही अवाचक दोष तयार होतो. आता तिसरं उदाहरण आहे, शंकराच्या तांडव नृत्याचा अभ्यास करत असताना दंडपाद मुद्रेत भवानीचा पाय कसा सुंदर दिसत होता त्याचे कवी वर्णन करतात. दंडपाद मुद्रेत पार्वतीने उचललेला तो पाय जंघा जणू काय कांडाप्रमाणे, कमळाच्या दांडाप्रमाणे, तसेच नखकांतीच्या रूपाने परागाने भरलेला, नुकत्याच लावलेल्या अलक्तक रसामुळे पसरलेल्या आभा, छोट्या छोट्या लालसर रंगाच्या किसलयांप्रमाणे असलेला, मंजूळ आवाज करणारे पैंजन गुंजन करणाऱ्या भ्रमराप्रमाणे असलेला शोभून दिसत होता. असा पतीच्या नृत्याचे अनुकरण करणारा पार्वतीचा पाय स्वतःच्या शरीररूपी सौंदर्याच्या विहिरीत जन्माला आलेल्या कमळाची शोभा धारण करणारा विजयी होतो. इथे अंबोज शोभाम विदधत असा प्रयोग आहे. दधतचा उच्चार धारण करणारा असा, दधतचा अर्थ धारण करणारा असा असताना वि उपसर्ग जोडला आहे, त्यामुळे त्या पदाचा तो अर्थ देण्याची वाचकता टाळली आहे. जेव्हा प्र आदी उपसर्गांच्या सान्निध्यात शब्द अन्य अर्थाचा वाचक होतो व मूळ अर्थ देण्यास असमर्थ होतो तेव्हाही अवाचक दोष होतो. आता जे आपण पाहिलं की 22 उपसर्गांपैकी एखादा उपसर्ग लागून क्रियापदांचा अर्थ कधी कधी बदलतो, कधी कधी त्याला पोषणसुद्धा मिळते. तर वि उपसर्ग जोडला आहे त्यामुळे त्या पदाने तो अर्थ देण्यास तो विदधत, तर दधतचा अर्थ धारण करणारा होता, परंतु विदधत हा वि वापरल्यामुळे तो अर्थ तिथे मिळत नाही आहे, म्हणून इथे अवाचक हा दोष तयार झालेला आहे. इथे वर्णन जे आलेलं आहे ते शंकराच्या तांडव नृत्याचा अभ्यास करताना दंडपाद मुद्रेत भवानी म्हणजे पार्वती हिच्या पायात हे पाय कसे दिसत आहेत पार्वतीचे हे वर्णन तिथे आलेलं आहे. की तिच्या पायाला जो अलता आहे लावलेला, रंग आहे लाल, किंवा तिच्या पायातले पैंजण जे आहेत ते कसे दिसत आहेत, किंवा तिचा पाय किती कमणीय आहे, किती सुंदर आहे, तिचा बांधा किती चांगला आहे, हे वर्णन करत असताना जो शब्द वापरला विदधत, अंबोज शोभा, अंबोज म्हणजे कमळ, अंब म्हणजे पाणी आणि ज म्हणजे त्याच्यामध्ये उगवणारा अंबोज, किंवा पंकज सुद्धा म्हटलं जातं कमळाला. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे त्याच्यामध्ये उगवणारा, अंबोज पंकज म्हणजेच काय होते कमळ. नीरज, नीर म्हणजे सुद्धा पाणी, पाण्यामध्ये उगवणारा, नीरज म्हणजे कमळ. असे वेगवेगळे शब्द कमळासाठी उपयुक्त केले जातात. तर ठीक आहे, आता आपण इथे 8 दोष बघितले. काल आपण 3 बघितले होते, त्याच्या पुढचे म्हणजे 5 दोष आता आपण बघितले. त्याच्यानंतर 9वा जो दोष आहे तो आहे अश्लील. तर तो आपण आता पुढच्या पिरियडला बघू. ठीक आहे. नमो नमः. पुनर्मिलामः.